संतोष देशमुख यांच्या हत्येवरून भाजप नेत्यांमध्येच जुंपल्याचं पाहायला मिळतंय। सुरेश धस आणि पंकजा मुंडेंमध्ये आरोप प्रत्यारोप सध्या सुरू आहेत। पंकजा मुंडे संतोष देशमुख यांच्या घरी भेटायला गेल्या नाहीत असं सुरेश धस यांचं म्हणणं आहे, तर धनंजय मुंडेंचं पद गेल्यावरती पंकजांचं शपथ न देण्याबाबत वक्तव्य समोर आलं। मुंडेंचं मंत्रिपद जाईपर्यंत पंकजा यांनी एकही शब्द बोललेल्या नाहीत। राष्ट्रीय नेतृत्वाकडे पंकजा मुंडेंची लेखी तक्रार करणार असल्याचं देखील धस यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे देशमुख प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी वेगवेगळे गेम सुरू आहेत असा आरोप देखील धस यांनी केलाय। सुरेश धस यांच्या आरोपासंदर्भातील मी पक्षश्रेष्ठींजवळ चर्चा केली आहे असंही पंकजा मुंडे यांनी धस यांच्या आरोपाला उत्तर दिलं। धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं त्याच्यानंतर ते म्हणतात उशीर झाला, मग ह्यांना म्हणजे शपथच द्यायला नको होती, अमकं तमकं। कधी पद गेल्यावर जोपर्यंत ते पदावर होते तोपर्यंत तुम्ही एक शब्द बोलले नाही। आम्ही मात्र ते पदावर होते तरी त्यांना या पदावरून हटवावं अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी करत होतो। चुकीची काय मागणी होती? राष्ट्रीय नेतृत्वाकडे करणार 100% करणार। आतापर्यंत केले नाही, आता लेखी स्वरूपात करणार। पक्षाच्या भूमिकांना ठेच पोचू नये म्हणून मी गेले 4-5 महिने नागपूर अधिवेशनापासून ते आत्तापर्यंत गप्प बसले, पण मी पक्षश्रेष्ठींना विनंती केली आहे की त्यांना समज द्यावी। राज्यामध्ये अनेक लोक जे भारतीय जनता पार्टीशी निगडीत होते ते अपक्ष उभे राहिलेले आहेत, अनेक लोक दुसऱ्या पक्षाचे अपक्ष उभे राहिलेले आहेत। डायसवर जाऊन प्रचार करून मतदानाची मी विनंती केलेली आहे, त्यामुळे ह्याचं उत्तर मला द्यायचं नाही कारण आरोपच चुकीचा आहे। जर प्रचार करताना हा आरोप करायचा होता जाहीर सभेमध्ये, त्यांनी प्रचार करताना तर माझ्याशिवाय कुठल्या नेत्याचं नाव देखील घेतलं नाही या राज्यात, आणि त्यामुळे निवडणूक निकाल लागल्या त्यांनी हा आरोप करणं हे पूर्णतः निवडून आलाय जो व्यक्ती 75,000 मतांनी निवडून आलाय त्याचं मी काम नाही केलं तर ते शक्य होईल का? हे थोडी आपण आत्मपरीक्षण करा। उलट मला लोकसभेला जेवढी लीड मागच्या वेळी होती त्याच्यापेक्षा अर्ध्यापेक्षाही ती कमी झालेली आहे। मग त्यांनी माझं काम केलं नाही असं तर मी कधी जाहीर वाच्यता केली नाही। अनेक लोकांनी माझं काम केलं नाही पण त्या परिस्थितीला अडचणीला मी बागे टाकलं आणि पक्षाच्या कामाला लागले। त्यांनी अशा भूमिका जाहीर मागणं हे आमच्या पक्षाच्या श्रेष्ठींना मान्य होणार नाही, पक्षाच्या शिस्तीला मान्य होणार नाही।